नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ, पहिले मिठू सगळ्यांना एक्सप्लेन करतोय, नंतर ती त्या दोन्ही मुलींना गावाला घेऊन जात असते, पण तिला तेजाची काळजी वाटत असते की तू कसं सगळं मॅनेज करील. मीनवाईल हर्षी तिकडे यांच्या दोघांचा रोमॅन्टिक प्लॅन बनवणार आहे आणि त्याच्यावरती त्या दोघांचं थोडं भांडणसुद्धा होणार आहे. मीनवाईल मंजुषा इकडे तेजाला मोदक बनवायला लागेल आणि तेजाला तिचा कॅमेरा सापडणार आहे आणि त्याच्यामुळे थोडा का होईना तमाशा होणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, पहिले मिठू सगळ्यांना सांगायला लागते की आता जी परिस्थिती चालली आहे त्या हिशोबाने आपल्याला आपल्या मुलांना सेल्फ डिफेन्स शिकवायला पाहिजे आणि त्या सेल्फ डिफेन्सच्या बरोबर आपण आपल्या मुलांना कोणत्याही अनोळखी लोकांबरोबर किंवा ज्यांच्याबरोबर आपले कमी संबंध आहेत अशा लोकांबरोबर पाठवू नका, कारण की आता आपण सतर्क राहिलो तर आपण आपल्या जीवाला वाचू शकतो आणि सजग नागरिक बनवून आपण आजूबाजूच्या परिस्थितीकडेही बघायला पाहिजे. हेच आत्ताचं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. इकडे मिठू मुलींना घेऊन गावाला निघत असते तेव्हा तेजा एका मुलीची वेणी बांधत असते. ते बघता मिठू म्हणायला लागते, चला आता उशीर होत आहे. तेव्हा तेजा म्हणते, मिठू खरंच तो हे जे डिसिजन घेतला आहे ना ते मला फार आवडलेलं आहे. तू जा आणि त्या मुलींना तिथे ड्रॉप करून ये, म्हणजे कसं त्यांची सेफ्टी जास्त इम्पॉर्टंट आहे ना. तेव्हा मिठू म्हणते, ते तर सगळं ठीक आहे ग, पण तेजा मला तुझीच काळजी वाटत आहे. तू दररोज त्या नराधमाच्या तोंडामध्ये जात आहेस आणि तिथून तुझं रक्षण करण्यासाठी आम्ही कोणीच काही करू शकत नाही, म्हणून माझ्या जीवाला थोडी घोरच लागलेला आहे. तेव्हा तेजा म्हणते, तुम्ही नका ना काळजी करू, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेल आणि आत्ता या मुली जास्त इम्पॉर्टंट आहेत. तू जा आणि त्यांना ड्रॉप करून ये, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेल. त्या मुली आणि मिठू बाहेर जात असतात तेवढ्यात त्या लगेच तेजाच्या जवळ येतात आणि तिला मिठी मारून म्हणायला लागतात, तेजाताई कोणी किती म्हटलं ना तरी आम्हाला माहिती आहे तू नेहमी खूप लाड केले आहेत, आमचं खूप कौतुक केलं आहे, खरंच आम्ही तुला खूप मिस करू. तेव्हा तेजा म्हणते, मी सुद्धा तुम्हाला मिस करणार आहे, पण तिथे जिथे चालले आहेत ना तिथे तुम्ही शांतीत आणि खूप मजा करायची आहे. तिथे मिठूच्या घरचे आहेत, मग ते तुमची काळजी सुद्धा घेतील. मिठू लगेच तेजाला बाय करून तिथून जात असते. तर दुसरीकडे इकडे तेजा घरी येते तेव्हा ती हर्षितला रिलॅक्स बघून विचारते, काय रे हर्षित, आज तुला काम नाही का? तेव्हा तो म्हणतो, काम तर आहे, पण आज माझं मन आहे की इव्हेंटची थोडी तयारी सुरू झाली आहे. आता 31 आला आहे ना, मग लोकांनी काही इव्हेंट अरेंज केले आहे. तेव्हा ती म्हणते, हे तर चांगलं आहे, पण तू आज एवढा निवांत कसा? तेव्हा तो म्हणतो, निवांत तसा नाही आहे ग, मी असं विचार करतोय की क्लायंटला. तेव्हा ती म्हणते, क्लायंटला गरिबिरी नाही आणायचा प्लीज, माझ्याकडून क्लायंटची कामं होणार नाही. तेव्हा तो म्हणतो, तसं नाही ग, क्लायंटनी जसं अरेंज केलं आहे ना तसंच मला माझ्या वाईफ बरोबर एक मस्त कॅन्डललाईट रोमॅन्टिक मूवी डेट असं काहीतरी प्लॅन करायचं आहे, ज्यामुळे आम्हाला दोघांना थोडा वेळ मिळेल. तेव्हा ती म्हणते, हे तर खूप छान आहे, तू मला सांग ना कुठे यायचं आहे, जिथे कुठे असेल तिथे मी तुला बरोबर येते. तेव्हा तो म्हणतो, अरे मी तुला पिकअप करायला येतो ना, आपण दोघं एकत्र जाऊ. तेव्हा ती म्हणते, नको ना, खरं म्हटलं तर कधी कधी मला खूप जास्त काम असतं आणि कामाच्या व्यापामध्ये तुला तिथे थांबायला लागेल, म्हणून नकोच ना हे सगळं. कसं आहे, उगाच मला तिथे वेट करायला लागेल किंवा तुला वेट करायला लागेल, त्यापेक्षा मी जाते ना. तेवढं ती कॉफीचा बहाणा घेऊन तिथून निघून जात असते. ते बघता हर्षित तिला अडवतो आणि म्हणायला लागतो, तेजा तुझं जे काही चाललं आहे ना ते सगळं मला समजत आहे, असं नको समजू की मला कळत नाही आहे, पण तरी सुद्धा यावेळेला मला तुला पिकअप करायचं आहे. मी तुझा नवरा आहे ग, तुझ्याबरोबर काय चाललं आहे काय नाही याच्याबद्दल मला इन्फॉर्मेशन हवी आहे. पण जाऊ दे, जर तुझी इच्छाच नसेल तर मी काहीच बोलत नाही, जाऊ दे, हा प्लॅनच कॅन्सल करू. तेव्हा तेजा म्हणते, मला सगळं समजते हर्षित की तुला माझी काळजी आहे, पण आत्ता मला काही विचारू नको ना. तेव्हा तू म्हणतो, हे बघ तेजा, आपलं नवीन लग्न झालं आहे आणि याच्या पहिले आपण लिव्हिंगमध्ये सुद्धा राहत होतो, मी तुला खूप छान प्रकारे ओळखतो, पण आत्ता तू जे वागते ना ते वागणं आणि पूर्वीचं वागणं याच्यामध्ये खूप जास्त चेंजेस आहेत आणि हे मला काही समजत नाही आहे. तेव्हा ती म्हणते, हर्षित मी तुला माझा सगळा वेळ देईल, फक्त थोडे दिवस जाऊ दे, त्यानंतर आपलं ना तर पूर्वीसारखं छान होईल, फक्त थोडे दिवस मला पेशंटली समजून घे. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला लोकेशन सांग ना, मी स्वतःहून तिथे येते, म्हणजे काही प्रॉब्लेमच नको. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही. दुसरीकडे इकडे मंजुषा च्या जवळ
तेजा कॉफी घेऊन जाते तेव्हा ती विचारते, ताई आज स्वयंपाकात काय बनवायचं आहे? तेव्हा मंजुषा सांगायला लागते, अगं आज स्वयंपाकाला एक काम कर, मऊ भात बनव आणि त्याच्याबरोबर छान उकडीचे मोदक बनव, जमतील ना ग तुला? तेव्हा ती म्हणते, हो जमतील ताई. तेव्हा ती म्हणते, हे बघ आता मोदक मस्त जायला पाहिजेत. तेव्हा ती विचार करते, हे बघ आता ही शेवंत असेल तर हिला नक्कीच मोदक जमतील, पण जर ही कॉर्पोरेटमध्ये वावरणारी तरुणी असेल तर हिला मोदक जमणं शक्य नाही आहे. शेवंता इकडे लगेच ग्रुपमध्ये मेसेज टाकायला सुरुवात करते, इथे मला पुरणपोळी करता करता नाकी नऊ आले होते आणि आता मंजुषा मॅडमला मोदक खायचे आहेत. हे लगेच श्वेता आणि मिठू वाचायला लागतात. तेव्हा मिठू मेसेज वाचते की पुरणपोळीची वाट लागली होती, आता मोदकांचं काय होईल, सगळ्यांची काळजी वाढत असते. तेवढ्यात एक व्हॉइस नोट येते आणि प्रेरणा म्हणायला लागते, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना, आम्ही तुला एक एक करून काही ना काही इन्फॉर्मेशन देतो, व्हॉइस नोटमध्ये रेसिपी पाठवतो, तू तसं करायला सुरुवात कर. तेजा लगेच हेडफोन लावते आणि पहिले एका परातीमध्ये तांदळाचं पीठ घेते. तेव्हा दुसरं रेकॉर्डिंग येतं की एक काम कर, एका वाटीसाठी एक वाट पीठ, म्हणजे एक वाटी पिठे असेल तर एकच वाटी तुला पाणी घ्यायला पाहिजे. तेव्हा नंतर इकडे वल्लरी म्हणायला लागते, नाही नाही, एक वाटीसाठी सव्वा वाटी तुम्हाला पाणी घ्यायला पाहिजे. सगळेजण तिला जास्तच कन्फ्यूज करत असतात. तरीही तेजा कसंबसं सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करते. पहिले ती कसंबसं पीठ मळते आणि त्यानंतर पुढची व्हॉइस नोट येते की पहिले खोबरं परतून घ्या आणि त्याच्यावरती गूळ टाका, गुळा आणि त्यांना एक जीव करा आणि त्याचं स्टफिंग बनवा. तेजा एक एक करून सगळी कामं करायला सुरुवात करत असते आणि इकडे तेवढ्यात मंजुषा येते. मंजुषाला बघता ती लगेच सूर चेंज करते आणि म्हणते, मी गाणं ऐकत आहे. मंजुषा म्हणायला लागते, चला चला लवकर काम करा. इकडे तेवढ्यात हर्षितचाही कॉल येतो. तेव्हा तेजा म्हणते, हो रे हर्षित, मला माहिती आहे, मी येऊन जाईल, तू नको काळजी करू. इकडे तेवढ्यात तेजाचं लक्ष जातं तर तिथे एक पाल असते. पालला बघून ती घाबरते. तेवढ्यात तिचं लक्ष जातं की तिथे एक कॅमेरा आहे आणि तेजाचा संशय अजूनच वाढलेला असतो. तेवढ्यात ती लगेच मंजुषासमोर मोदक घेऊन जाते आणि म्हणायला लागते, खरंच तुला मानायला पाहिजे, तुझ्यामध्ये खरंच अन्नपूर्णा आहे, तुला सगळा स्वयंपाक खूप छान आणि उत्तम प्रकारे जमतो. तेव्हा तेजा म्हणते, अच्छा हा तुमचा कॅमेरा घ्या, हे सगळं तुम्ही माझ्यावरती पाळत ठेवायला केलं आहे ना, तुम्हाला काय मी चोर वाटते का हो? मला तर खरंच समजत नाही तुमच्या घरामध्ये मी का काम करते. मला अशा घरामध्ये काम करायचंच नाही आहे ज्याच्यावर माझ्यावर ती कोणाला विश्वासच नाही. तेव्हा मंजुषा म्हणते, असं काहीच नाही ग, तुझा गैरसमज होत आहे, मी याच्या पुढे घरामध्ये कुठेच कॅमेरा ठेवणार नाही. पण मला एक सांग, ही जी मुलगी दिसते तेजस्वी विचारे, ही कोण आहे तुझी? तेव्हा ती विचारते, तुम्हाला ही मुलगी कुठे भेटली हो? मला तर हाच प्रश्न पडला आहे. तेव्हा ती म्हणते, त्या दिवशी ती मला कॅफेमध्ये मिळाली, पण ही तुझी कोण आहे? तेव्हा ती म्हणते, ही माझी जुळी बहीण आहे, मी तिच्यावर अर्धा तास मोठी आहे, पण ही माझी बहीण आहे ना, तिला मी बिलकुल आवडत नाही. म्हणजे कशी? ती हायफाय माणसं ना हो, ती शिकलेली आहे, तिच्या शिक्षणासाठी मी कष्ट घेतले, पण तरी सुद्धा तिला माझी कदर नाही आहे. आता ती मोठ्या पोस्ट वरती कामाला आहे म्हणून तिला मी अशी धुनी भांडी करते, स्वयंपाक करते, हे बिलकुल आवडत नाही, म्हणून ती माझ्याशी जास्त कधी बोलत नाही. तेव्हा मंजुषा म्हणते, अच्छा असं काही सीन आहे का? मग एक काम कर, तिला आपल्या घरी बोलव. तेव्हा ती म्हणते, ती येणार नाही ताई, ती खूप चिडचिड आहे. तेव्हा मंजुषा म्हणते, अगं कर की फोन, बघू ना ती काय बोलते. तेवढ्यात लगेच ती तेजा म्हणून फोन करते आणि म्हणायला लागते की अगं आता ओरडू नको, माझ्या ताईंना तुला भेटायचं आहे, प्लीज ये ना ग इकडे, जरा समज आणि ये. तेव्हा लगेच शेवंता म्हणायला लागते, हो हो ती येणार तर आहे, पण ताई जास्त विश्वास ठेवू नका, आता मी जाते. तेवढ्यात मंजुषा म्हणायला लागते, ती जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत तुम्ही इथेच थांब, कुठे जायची बिलकुल गरज नाही आहे. मंजुषा लगेच मोदक टेस्ट करायला लागते आणि खूप खुश होऊन जाते. दुसरीकडे हर्षित अक्षरशः आगबबुला झालेला असतो की मी एवढा चांगला प्लॅन केला पण माझी बायको तिथे आलीच नाही, हे सगळं कसं काय? तेवढ्यात तिथे श्वेता येते आणि म्हणते, काय झालं रे हर्षित, सगळं ठीक आहे ना? तेजा कुठे आहे, तिचा फोन का लागत नाही? तेव्हा हर्षित म्हणतो, मला तर खरंच समजत नाही, तेजाचं सुरू तरी काय आहे? तुम्हाला माहितीये का, मी आज सगळं आमच्या दोघांसाठी डेट अरेंज केली होती, दोघं तिथे जाऊन एन्जॉय करणार होतो, पण तेजाने
नाही माझा फोन उचलला, नाही मला काही उत्तर दिलं आहे. मला खरंच तेजाचं वागणं समजत नाही आहे. तेव्हा श्वेता म्हणते, अरे ती ऑफिसमध्ये असेल ना, काही कामात असेल. तेव्हा हर्षद म्हणतो, ती ऑफिसमध्ये नव्हती, मी ऑफिसमध्ये जाऊन आलो आहे. गेले 8 दिवस झाले ती ऑफिसमध्ये गेलीच नाही आहे. तेव्हा ती म्हणते, हे बघ मला सगळं समजते तुझी का चिडचिड होत आहे, पण थोडं समजून ये, ती कशात तरी अडकलेली आहे आणि जसंच या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील ना, ते सगळं तुला लवकरच कळणार आहे. पण आत्ता तू पॅनिक होऊ नको. दुसरीकडे मंजुषा इकडे चिडलेली असते. तेव्हा ती म्हणते, काय ग अजून तुझी बहीण येते कशी? दुपारी तू तिला फोन केला होता, आता संध्याकाळ झाली, पण तरी सुद्धा तिचा काही येण्याचा पत्त्या नाही आहे. हे काही बरोबर नाही. तेव्हा ती म्हणते, अहो ती अशीच आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तिच्यावरती भरोसा ठेवू नका. तेवढ्यात दाराची बेल वाजते. तेव्हा मंजुषा म्हणते, मला असं वाटते तुझी बहीण तर आली नाही ना. ती लगेच दार उघडायला जाते तर दारावरती वल्लरी आलेली असते. वल्लरीला बघता तेजाच्या चेहऱ्यावरती स्माइल येते की फायनली कोणीतरी मला वाचवायला आलं. तेव्हा वल्लरी म्हणते, ताई मी इकडून जातच होती, मग विचार केला की तुम्हाला थोडं भेटून जावं. सॉरी हा, तुम्हाला न सांगता इथे आली, काही हरकत तर नाही ना. तेव्हा वल्लरीचं हे सगळं बोलणं ऐकून मंजुषा म्हणायला लागते, अगं काहीच हरकत नाही, बरं झालं तू आली. तेवढ्यात वल्लरीचं लक्ष जातं आणि ती म्हणायला लागते, शिवंतताई तुम्ही इथे काय करताय हो? तेव्हा मंजुषा तिला विचारते, काय ग तू हिला ओळखते का? तेव्हा ती म्हणते, हो तुम्हाला आठवण आहे का, माझ्या इथे ती मुलगी आली होती आणि ते आपण कार्यक्रम केलं होतं, तिथे माझी तेजाताई होती ना, त्यांच्या या जुळ्या बहिणी आहेत. तेव्हा ती म्हणते, हो ते मला आजच कळलं की या जुळ्या बहिणी आहेत. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते, खरं म्हटलं तर कसं आहे, या जुळ्या बहिणी आहेत पण एक दुसऱ्याशी काही पटत नाही. म्हणजे कसं, तेजाताई कॉर्पोरेटमध्ये आहात आणि त्यांचं वेगळं एक आयुष्य आहे, पण यांचं थोडी हालत खराब असल्यामुळे ती यांच्याशी जास्त कधी बोलत नाही. आणि तेजाताई खूप मनाने चांगल्या असल्या तरी पण त्यांचा राग कोणी सहन करू शकत नाही. काय हो तुम्ही अजून इथे काय करताय? तेव्हा लगेच इकडे मंजुषा म्हणायला लागते, मी तिला इकडे बोलवलं सुद्धा आहे पण ती अजून आलीच नाही. तेव्हा ती म्हणते, त्यांचा आणि यांचं पटत नाही म्हणून त्या आल्या नसतील. थांबा जरा, मी एक काम करते, मी तेजाताईंना कॉल करते. तेजाताई काय हो तुम्ही कुठे आहात? इथे कधीपासून शेवंतताई आणि मंजुषाताई तुमची वाट बघत आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही अजून आल्या नाही, हे काही बरोबर नाही. तेव्हा ती म्हणायला लागते, एक काम करा, माझ्यासाठी प्लीज येऊन जा. तेव्हा तेजा लगेच हो बोलते, पण इकडे शेवंताच्या चेहऱ्याचा रंग सोडलेला असतो. तेवढ्यात शेवंताचा फोन वाजायला लागतो. ते बघता वल्लरी म्हणायला लागते, फोन उचला ना, काय झालं? तेव्हा लगेच इकडून जोरजोरात आवाज यायला लागतो, काय गो तिथे मोठी बाई आणि मोठ्या पैशावाल्यांच्या घरामध्ये कामं करते, तर असं आहे का की घराला विसरूनच जाशील का? तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर मंजुषा आणि वल्लरीला थोडं आश्चर्य वाटत असतं की हे सगळं चाललं तरी काय आहे. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, वल्लरी म्हणत असते, आपल्याला लवकरात लवकर या गोष्टीच्या तळ्यापर्यंत जायला पाहिजे आणि लवकरच खरा गुन्हेगार बाहेर यायला पाहिजे. तेवढ्यात मिठूचं लक्ष जातं आणि ती म्हणायला लागते, ही नालायक बाई इथे काय करत आहे? तेव्हा वल्लरी म्हणायला लागते, तेजाताई इथेच आहेत, आपल्याला लवकर त्यांना थांबवायला पाहिजे. त्या दोघी लगेच तेजाला आत लपवतात. तेवढ्यात मंजुषा इथे घरी येते आणि म्हणायला लागते, अगं मला तुला एक विचारायचं होतं, माझ्या आश्रमातल्या त्या 2 मुली आहेत ना, त्या अजून काही सापडलेल्या नाही, त्यांच्याबद्दल काही अपडेट आहे का? तेव्हा वल्लरी म्हणते, नाही ना, अजून तरी काही कळलं नाही. तेव्हा ती म्हणते, मला त्या मुलींची खूप काळजी वाटत आहे, काय माहिती त्या मुली कुठे असतील, लवकरच त्यांचा काही साग लागायला पाहिजे. तेव्हा वल्लरी म्हणते, हो लवकरच या सगळ्याच्या मागे कोण आहे ना ते सगळ्यांसमोर येईलच. इथे हा एपिसोड संपतो. आता खरंच वल्लरी पुन्हा आली तर आहे, पण ती या सगळ्यांची वाट लावेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.